डोंगर दऱ्यात रहोर आम्ही आहो आदिवासी र. तर मंडळी डिंकूचं काम बहुतेक होत आलेलं आहे. मी दुकानावर कब्जा. नमस्कार मंडळी, कशा आहात? चांगलेच असाल तर आज मी तुमच्यासाठी नवीन काहीतरी आपल्या चॅनलवर घेऊन आलेले आहे. तर ते आहे म्हणजे हे एक चोली आणि ती कशा पद्धतीने मला शिवायची आहे. तर ते आपल्या आता पुढे एक फंक्शन येत आहे, आपला कार्यक्रम, खास कार्यक्रम, आणि त्या कार्यक्रमाला देखील अजून एक 4 चांद लग गए असे बोलतात ते आहे. तर ते आहे म्हणजे 9 ऑगस्ट. तर आमचा आदिवासी खास दिवस आहे तो, आणि त्याच दिवशी सगळे पूर्ण आपले देशाचा रक्षाबंधन पण त्याच दिवशी आहे. तर असे हे 4 चांद लागणार आहेत. तर त्या निमित्ताने मी ही चोली शिवणार आहे, आदिवासी चोली, आणि त्याच्यावर काहीतरी समज नाव टाकणार आहे. तर ते तुम्ही पुढे पहा. आणि आदिवासी दिनानिमित्त गेल्या वर्षी तर मी एक व्हिडिओ टाकलाच आहे, तर तो तुम्ही पाहू शकता. आणि हे होते की नाही ते पण आपण पाहूया, कारण की जे नाव टाकणार आहे ते पहिल्यांदा मी करणार आहे. तर पाहूया. आणि हे खूप वर्षापूर्वीची चोली आहे, ज्या वेळेला आम्ही विष्णुदास भावेला एक कार्यक्रम केलेला आमचा कातकरी महिला विकास मंडळ तर्फे. तर ते डोल डोलते वाऱ्यात त्याच्यावर ह्या चोल्या एकसारख्या 8 जणींनी आम्ही शिवलेल्या. तर खूप छान मंडळी, 2रा नंबर आलेला आमचा तिथे त्या याला कोलीगीताला. तर अशा प्रकारे आपण आता चाललेलो आहोत पुढे. तर कुठे चाललं? ठाकर पण घेतलेला डान्स. हा, तुम्ही ठाकर घेतल्या, डोल डोलताय, आम्ही घेतलेला यंगर वाले डोल डोलते मुलींनी, आणि आम्ही ठाकर. तर खूप छान आम्हाला अवॉर्ड भेटलेले तिथे, बक्षीस. तर छान म्हणजे झालेला तो कार्यक्रम. आणि ह्या वर्षी मंडळी होते का नाही, कारण रक्षाबंधन आहे, कार्यक्रम तर कुठे ना कुठे होणारच आपला, परंतु जाणं होतंय का नाही ते महत्वाचं आहे. तर जर महिलांना वेळ भेटला तर ते जातील, आणि नाही भेटला तरी मंडळी ते आपली संस्कृती आहे, ते आपण जपायला पाहिजे. खरं म्हणजे मला तर असं वाटतं का प्रत्येक सगळ्या ज्या कातकरी आदिवासी बोला किंवा कोळी लोक बोला, आगरी लोक बोला, प्रत्येकाने आपापला तो वेश आहे तो परिधान आपापल्या सणाला केला पाहिजे. जसं की आता नारळी पौर्णिमा येईल, तर त्या दिवशी किती ते उत्सुकताने म्हणजे कोळी लोक किती एन्जॉय करतात, आणि किती छान मंडळी आम्हाला पण आमंत्रण करतात तिकडे, तर आम्ही पण जातो एन्जॉय करायला. आणि कोळी लोकांचा पण कुठला पण आगरी लोकांचा पण सण असला तर ते पण करतात. तर तसं कातकरी आहेत किंवा ठाकूर आहेत, वारले आहेत, तर ते प्रत्येकाने आपापली संस्कृती जपायला पाहिजे. आणि पुढे म्हणजे आपली जी पिढी येईल त्यांना ती माहिती पाहिजे. नाहीतर हे फक्त आपल्याला पुस्तकातच पाहायला मिळते, ते तर प्रत्येक लोक म्हणतातच. तर आपली संस्कृती आहे ती आपल्याला जपायला पाहिजे. तर जाणं होतं का नाही, पण माझी खूप इच्छा आहे की मी ते वेश तो परिधान करावा, पण गेल्या वर्षी नाही भेटला ना. गेल्या वर्षी नाही भेटला. आणि मंडळी हे होते एक म्हणजे प्रॉब्लेम मला होते का माझ्यासाठी ना 9 वारी ना 10 वारी पुरत साड्या, मला 12 वार लागतात. तर ते आता बघायला लागते. आहेत माझ्याकडे साड्या, परंतु त्या थोड्या आता हे झाल्यात. तर पाहूया होते की नाही, काहीतरी करूया जुगाड आपण. आता आपल्याला कापड घ्यायला तर जायचं. आता आपल्याला कापड घ्यायला, चोलीचं कापड घ्यायला जायचं आहे. तर पाहूया, चला मग या आमच्या सोबत, आपण जाऊया चोलीचा कपडा खरेदी करायला. जा घरी जा. मम्मी ने दुकानवर कब्जा. आप निकल जाओ, वो ही करेगी अभी. सिल्वर ना, हमें ना पीछे यहाँ पर नाम बनाना है उससे, लेस से. तो अभी इसमें गोल्डन नहीं है, सिल्वर है. मम्मीचा हाँ, छोटा ऐसा चाहिए. छोटा क्या दूं? मतलब पतला पतला ऐसा, जिससे मैं नाम लिख सके. ये मुड़ेगा भी नहीं ना. तर मंडळी 3 लेस आपल्याकडे आहेत. तर कुठला आता लावू ते आम्हाला आता प्रश्न पडलेला आहे. गणपती नहीं, फंक्शन है, आदिवासी दिवस. 9 ऑगस्ट पूरा
आदिवासी लोग होता है ना उनका ही। हाँ मतलब एक फंक्शन टाइप। तो उसमें जय आदिवासी लिखना है मुझे पीठ पर ऐसा. तरी आम्हाला छोटीवाली पाहिजे ज्याला असं करा करा आराम से करा. पर कब होगा डिसीजन? हाँ रक्षाबंधन भी है सेम. जास्त हे होतंय. आणि ह्या कसा जर हिरवी साडी घातली तर मॅच होईल आणि मग हिरवी साडी जर घेतली आपण आणि मरून कलरची बॉर्डर असली आणि मग हे सूट होणार नाही त्याच्यावर तर मला वाटतं हेच आपण घेऊ. चालेल. छोटा तर मंडळी आपण आता त्या साडी आणि चोलीवर मॅचिंग बांगड्या पाहत आहोत. तर बघूया होतात की नाही. बाकी इकडे झुमके वगैरे छान आहेत. आहे ना झुमके बाकीचे कडे वगैरे आहेत. दुसरे झुमके पण आहे माझ्याकडे. अच्छा. बांगड्या किती तू सांग ना तू. झुमके पण देतात तुम्हाला चांगले. आणि मंडळी रक्षाबंधन आलेलं आहे जवळ तर इकडे राख्या पण खूप छान लावलेल्या आहेत पूर्ण बाजारात. तिकडे पण मंडळी आता मॅचिंग ह्या घेऊ की ह्या घेऊ असं. मला प्लेन खूप आवडतात आणि ह्या थोड्या डिझाईनवाल्या आहेत पण हा कलर डार्क आहे तर आता पाहूया कुठला घेते. तर मंडळी आपल्याला हा आता चोलीचा कपडा मिळालेला आहे. आपण घेतलेला आहे तर 130 रुपये मीटरनी आणलेला आहे. तर थोडे हात लांब करायचे आहेत मला तर मी 2 मीटर आणलेला आहे. 2 मीटर एवढा बहुतेक लागणार नाही परंतु कमी नको पडायला म्हणून एवढा आणलेला आहे. आणि त्यामध्ये हे अस्तर आणलेलं आहे. परफेक्ट तर मॅचिंग नाही भेटली परंतु हा कपडा जाड आहे तर त्यामधून दिसणार नाही ते. आणि त्याच्यावरती आपल्याला नाव टाकायचं आहे तर ही मॅचिंग अशी लेस आणलेली आहे. तर पाठीमागे नाव टाकायचं आहे पाठीवर आणि आपल्याला ती चोली टाईप शिवायचा. हा दाखवला मी तुम्हाला. तर हा चोली नाही बंद गल्याचा ब्लाऊज आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही चोली टाईप हा ब्लाऊज शिवायचा आहे आणि चोली इथपर्यंत असते कोपऱ्यापर्यंत कोपऱ्याच्या पुढे आणि आपल्याला हा इथून शिवायचा आहे. तर हा आदिवासी साज आपण करणार आहोत आणि त्याच्यावरती पाठीवरती जय आदिवासी असं मला हे नाव टाकायचं आहे. तर आता चला मग टेलरकडे जाऊया आणि टेलरकडे बाहेर जायची गरज नाही मंडळी. आपल्या घरातच आपला डिंकूताई आहे टेलर. तर ती कशा प्रकारे बनवते ते ती बनवणार आहे मी नाही. तर मग टेलरने हजर हो. तर टेलर साहेबा हा बघा मी कपडा आणलेला आहे. तर मला अशा प्रकारे शिवून पाहिजे आणि 4 टक्सवाला पाहिजे. 4 टक्स? 4 टक्सला काय याला बोलतात? 4 टक्स म्हणजे 4 टक्स पाहिजे असा मला रिॲक्शन होता माझा तो. नाही पूर्वी म्हणजे मम्मी ते मला शिवते ना म्हणजे तंत परफेक्ट मला जसे आदिवासी लोक कातकरी पहिला पूर्वी मंडळी घालायचे तशा म्हणजे मम्मीला ज्या गोष्टी दिसणार नाही म्हणजे इकडे तर पदर येतो मोस्टली पण मम्मीला ते पण एकदम कॉपी ना. तर पाहूया कशा पद्धतीने शिवते ती. आणि मंडळी चोली असते ती पहिला आमच्यात पण घालायचे पण ते म्हातारे लोक घालायचे. चोली म्हणजे काय फरक? चोली वेगळ्या पद्धतीची असते. इथून कटिंग आणि तो बंद गला असतं आणि इथं बटन असते. ते कपड्याचंच बटन केलेलं असतं. बंद एकदम असते आणि इथून हात असतात. आणि मग इकडे कुठला कोली लोक घालतात बघ कधी म्हणजे कट पुढे काय मग काय नाही डायरेक्ट आणि काय? इथे आता तरी समज बटन लावतात पण पूर्वी असं बांधायचंच असतंय. बटन वगैरे काय तसं पण बघायला पाहिजे शिवून कधी इथं फक्त एक बटन ते पण कापडाचं असायचं आणि इकडे खुल्ला असेल तर फक्त गाठ मारायची चोलीला असं. म्हणजे आताचे क्रॉप टॉप. हो हो म्हणजे आजी घालायची तेव्हा मला माहित हो पहिला. म्हणजे नानीमा ते नाही. नानीमा नाही. नानीमा लोक असं साधा ब्लाऊजच समज बंद घालायचा. असा गला पण मोठा असायचा कधी कधी म्हणजे जशी आता फॅशन येते तशी त्या लोक पण पहिले हात असायचे कधी इथून असायचे पण तो ब्लाऊज असायचा चोली नाही. आणि पूर्वीची लोक हे आपले ज्या
म्हातारी माणसं असायची ते मोती बोलायचे त्याला, म्हणजे नथप्रमाणेच पण ते मोती होता. तर त्या आजीचा मोती होता तो खूप मला आवडायचा, असा लांबट असा. बरेच लोक आग्र्यांमध्ये पण ज्या आज्या आहेत ना त्या लोक घालतात अजूनपर्यंत कुठे कुठे, रायगडमध्ये मी बघितलेले आहेत. आणि त्यांचं ते साडी पण थोडी वेगळी असते, तोकडी इथून अशी. मंडळी साडीचे पण वेगवेगळे प्रकार प्रत्येक म्हणजे जाती धर्मामध्ये वेगवेगळे आहेत. तर तसंच आगरी, कोली, ठाकूर असे वेगवेगळे जे ठाकूर लोक आहेत ते पदर कमरेला घालतात, म्हणजे फक्त ब्लाऊज घालतात असं असतं त्यांचं. आणि कमरेला तुम्ही बघितलं असेल कधी. तर पाहूया कशा पद्धतीने बनते ब्लाऊज. किती एवढाच किती दिवसाने पाहिजे मॅडम तुम्हाला? दिवस कुठं झाले, जास्त आले आता आपला अर्जंटचे जास्त पैसे होते. ओके. अर्जंटचे जास्त पैसे घ्यायला घेतले तरी मला चालतील, कारण मला आदिवासी दिन प्रिय आहे. तर म्हणजे आज तारीख आहे, आज काहीतरी एक नाही किती हे तरी आहे, म्हणजे एक पकडा समजा थोडे दिवस. तिकडे त्याच्यात मला ऑलरेडी खूप सारे आहेत ब्लाऊज शिवायचे. रक्षाबंधनचे आले बहुत आहेत, खूप आहेत. तर मंडळी पाहूया मग आपली डिंकू दीदी कशी शिवते ब्लाऊज ते पाहूया मग पुढे आपण. आता डिंकू ताईंनी माझा ब्लाऊज शिवायला सुरुवात केलेली आहे. शिवायला नाही, अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे आणि ती शिवणार आहे. मेजरमेंट चालले तिचं आणि अस्तरावर कटिंग करून घेतले ना. अस्तर अशा प्रकारे तिने कटिंग करून घेतले. पाठीमागचं आहे आणि हा गला, कारण पॅक गला करायचा आहे. आणि हे 4 टक्स वाला ब्लाऊज. तर मंडळी आपली चोली मस्तपैकी शिवून तयार झालेली आहे. काच बटणं पण झालेले आहेत. आता आपल्याला पाठीमागं नाव काढायचं आहे. थोडासा प्रयत्न केलेला काढायचा, पण परत एकदा. तर पाहूया. तर अक्षर तर एवढा सुशोभित नाही माझा, परंतु मंडळी शाळेत असताना ड्रॉइंग खूप छान होती. तर ड्रॉइंगमध्ये मला, आणि तो विषय माझा आवडता होता आणि ड्रॉइंगमध्येच मला मार्क भेटायचे. आणि एक हिंदीमध्ये, आणि बाकीचे ते इतिहास भूगोल ते तर सगळ्या डोक्यावरून सेम हिअर. पण इतिहास भूगोलमध्ये माझा चांगला होता, हिंदीमध्ये सर्वात चांगला, आणि ड्रॉइंग तर बेस्ट. तर असं हे बघा आता कसं अक्षर आहे. मम्मीने पहिला पण काढले ते थोडेसे, म्हणजे आम्ही विचारच करत होतो वरती बनवायचं नाही की काढला मी, परंतु तो मोठा होता. तर मग इथून पदर येईल तर मग ते जो अ अक्षर आहे तो पदरामध्ये जाईल, म्हणून थोडासा छोटा काढते. तर मोठा काढलेला मी, ते भरपूरच मोठं होतं. आणि पण छान दिसत होतं ते. पण ते बिना ओढणी आणि बिना ह्याचं असलं असतं ना, ते खूप छान वाटलं असतं. छान झाले असतात. तर आता बघूया. आणि हे आपण चिपकवायला घेतलेलं ग्लू. ग्लू आता बघू कसं बनवायचं कसा, कारण की हे
हँड एम्ब्रॉयडरी मी खूप केलेली आहे मंडळी. ते फ्रेम भेटते त्याच्यानी, तिथं तुम्हाला माहीतच असेल, खूप फुलं वगैरे खूप काय काय काढले. परंतु लेस पहिल्यांदा मी हे कटिंग करून करणार आहे, तर कसं जमते का नाही ते बघूया पुढे आपण. मग मम्मीला किती कॉन्फिडन्स आहे तुमच्यावर बघा. कोणी आहे का कोणाला तुमच्यावर कॉन्फिडन्स? ती डायरेक्ट बोलते की तुम्हाला माहीतच असेल. एवढा कॉन्फिडन्स असतेच, म्हणजे बरेच जणांचे आहेत कला ना, ते आपण पाहतोच ना. चालेल चल. ओके. तर मंडळी, डिंकूताई बोलते की पहिल्यांदा मसनीवर लावून प्रयत्न करूया लेस लावण्याचं त्या नावावरती. तर पाहूया, आणि जर नाही जमलं तर मग ते ग्लू त्याच्याने लावूया. असं मोस्टली तर ग्लूनेच लावतात, हां. पण आम्हाला जरासं काहीतरी ट्राय करून बघायचं बघूया. आहे. मसनीनं तसं तरी पटकन तेवढाच टाइम लागेल ना, हे पण वळून वळून करायला. पण मशनीने ते टर्न नाही होत ना लेस, आणि लेस छोटी लागते, बस दुसरं काय नाही. ती एकदम छोटी पण बरं दिसेल तर बरी, आणि मॅचिंग भेटलीच नाही ना, म्हणून जी भेटली मॅचिंग ती घेऊन आलो. तर पाहूया कसा आणि बनतो. तो जो दुकानवाला होता ना, जिथून लेस आणि कापड आणलेली, तो विचारत होता काल गेलेली मी, तर झाला का ब्लाऊज? तर मी त्याला बोलले व्हिडिओ टाकू तेव्हा बघ. तो पण वाट बघतोय. तर पाहूया पुढे आता कसं भरपूर टाइम लागणार आहे असं हां, करून. ठीक आहे. बाय बाय. मंडळी, आमचा ज तर झालेला आहे. ज म्हणजे आमच्या भाषेत जा. तर मी तिला बोलते आता पुढे जा, य कडे. जय. आणि काय बोलतात ते, उम्मीद पर खडी है, उम्मीद पर दुनिया कायम है. ओ उम्मीद पर दुनिया कायम है. तसा डिंकूताईवर माझा विश्वास आहे, ती करेलच. पैसे फक्त जास्त होते तुमच्या ब्लाऊजचे, समजले का? हो मॅडम, द्यायलाच लागतील. आणि नावासाठी पैसे क्या, मेरा दिल हाजिर है तुम्हारे लिए, क्योंकि जय आदिवासी नाम है वो. जान जान हाजिर है. आता लगेच ते थोडे फिक्स झाले ना, तर हे बघ असा अंदाजे बरोबर चालते. चालेल, चला बाय बाय. ओके, लगे राहू लगे राहू. मंडळी, मसनीने ज काढले तिने, परंतु आता य ती ट्राय करून पाहत आहे. आता मी पहिल्यांदाच खोलते. मम्मी तुम्ही केलेलाच का चेक? काय काय नाही नाही का? तू तोच हे बघा. कमी आहे का नाही नाही, मग? काढलेला वाटतं. हे बघा, हा ग्लू म्हणजे एकदम बरोबर ह्याच्यातनं हे म्हणजे निघायला नको. तर आता माझा मेन कन्सर्न आहे की मी इथे ग्लू लावू का लेसला ग्लू लावू मम्मी? आता मला काय त्याचं नॉलेज मी नाही. पण फर्स्ट टाइमच करते. ह्याला लावून बघते. ते युट्यूबला वगैरे बघायला पाहिजे होतं ना. नाही, जाऊ दे आता. युट्यूबला बघायला पाहिजे होतं, पण आता ऑलरेडी एवढा मोठा डिसिजन घेतलाय, तर आपणच करू. पहिला मी थोडं थोडं लावते. होगा होगा होगा, प्रयत्नाने काय ग बळ मिळते. होते. व्हेरी गुड. मी बाहेर पाऊस दादा आलेला आहे, आवाज येत आहे मला. होतंय. जिथं कमी ग्लू लावला तिथं चिपकला, आणि जास्त लावले तिथं नाही चिपकला. 70 रुपयाचा आणलाय तो मी ग्लू, लावल्याशिवाय नाही राहणार. ओके, चला बाय बाय. आता झाल्यावर भेटूया डायरेक्ट. ओके. तर मंडळी, डिंकूचं काम बहुतेक होत आलेलं आहे, आणि पहिल्यांदा बनवले तरी पण मला बेस्ट वाटत आहे.
तुम्हाला कसं वाटेल ते नंतर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आता पूर्ण होता आलेलं आहे. होत नाही झाला म्हणजे फिनिशिंग चालली आता थोडी. फिनिशिंग नाही म्हणजे ते लाईन. तर मंडळी आपला हे नाव टाकून फायनली केलेलं आहे डिंकूताईने. तर ते फायनली सगळं पूर्ण उद्या मी तुम्हाला दाखते. आणि त्याच्यावरती तात्पुरती 6 वारी साडीवरती मी मॅचिंग केलेलं आहे. पण आपल्याकडे 9 वारी पण आहेत. जर मी 9 वारी घालून रील वगैरे काढायची असेल तर ते एक आपला हे झाले कपाटाची चावीच हरवलेली आहे. तर मग ते कोणाला तरी बोलवायला लागेल आता. आपण मग बघूया ते कपाट दुरुस्त होते की नाही, नाहीतर मग 6 वारीच. तर पाहू पुन्हा उद्या लुक फायनल आपला. तर मंडळी खूप प्रयत्नानंतर आपला खुलजा शिमशिम कपाट खुललेला आहे. आणि मंडळी ह्या बाजूला पण आहे, 2 आहेत ते एकातला. तर हे होता म्हणजे ह्याची ना चावी हरवली आणि ह्याचीच हरवलेली. आणि हे मंडळी मी पूजा केलेली नवीन आणलेलं तेव्हा. तर ह्याचं हे तेल लावून केलेलं तर ते उतरले, ते निघतच नाही मंडळी. आणि खूप जुना पण झाले तर ते आता खराब झाले, भंगारमध्ये द्यायला लागेल. तर पाहूया आतमध्ये काय खजाना आहे. खुलजा शिमशिम. तर हा पहा खजाना ह्याच्यात खूप म्हणजे दिवसातून ते अटकलेला सगळा त्याच्यातच. तर अशा प्रकारे ह्या आहेत आपल्या 9 वार 12 वार साड्या. ही नाही म्हणजे चला पाहूया याच्यातली कुठली सिलेक्ट होते. तर ही नाही मंडळी, हे आमच्या नवरात्रीच्या एकसारख्या असतात. 150-200 साड्या असतात. तर त्या ही एक माझ्या मोठी मुलीची आहे, एक माझी आहे. तर हे पण मला जोडायच्या होत्या आणि जोडून शिवायची होती. म्हणजे डिंकू शिकले ना ते 9 वारी शिवायला, तर ते शिवणार होते मला मी. ते ठेव बाहेरच काढून. हा तर ते कपड्याची चावीच हरवली आणि लक्षातच नाही का ते बोलवावं की काय असं. आणि वेळ पण नाही म्हणेल, खूप तिला कपडे असतात. तर निवांत बरं शिवूया. तर हे केलं, बाद केला ते. तर ही अशी चोली आहे आता आपण आणलेली. तर त्याच्यावर पाहूया कुठला. हा पण आहे, हा पण आहे, हा आहे, हा आहे. असे हे एकसारखे 2-2 एकसारखे आहेत. जर आता बघ कुठली चॉईस करायची ते. कुठली चॉईस करते बघू. आणि हे 10 वार आहेत बहुतेक, हे 2 तर पुरणार नाही. कुठले आणि ग? हा हे 2 10 वार आहेत. हे उभा काष्टा असतो ना त्याला हे पुरतात मंडळी मला. परंतु हा हे मी छोटी होते तेव्हा माझी फेवरेट बरेच तेच जण कलर. घ्यायचे पण आहे मंडळी. आमच्याकडून कोणी जर घेतले कुठे भाग शाळेत कॉलेजमध्ये तर माझ्याकडे मागायला यायचे, मग मी द्यायची. बरेच अजून असतील कुठेतरी, त्या शोधायला लागतील, पिवळ्या वगैरे आहेत ना. तर मंडळी आपला ब्लाऊज, आपली चोली पण तयार आहे आणि आपल्या साड्या पण आपल्याला आता भेटलेल्या आहेत. तर आम्ही कुठली याच्यातली चॉईस करते ते मग तुम्ही पुढच्या व्हिडिओत पहा. पुढच्या व्हिडिओत ना ह्याच व्हिडिओ ह्याच व्हिडिओत म्हणजे उद्या, म्हणजे नेसल्यानंतर, उद्या करू आपण ते. उद्या आता वेळ नाही तर उद्या बनवू. आणि थोडीशी तब्येत पण बरी नाही म्हणून. तर भेटू पुढे. बाय. The next day. नमस्कार मंडळी,
तर आपला फायनल ब्लाऊज झालेला आहे शिवून आणि खूप छान प्रकारे डिंकुनी शिवलेला आहे, कारण मी विश्वास त्याच्यावर टाकलेला. आणि हा आहे माझा कातकरी लूक. कातकरी लोक असे नेसतात आणि हे कोली लोक ते एकदम पायापासून नेसतात आणि आमचं थोडंसं हे वरती असते आणि अशा प्रकारे असतात. हे असे क्लिप वगैरे लावतात पूर्वीची लोक, तर तसे थोडासा प्रयत्न केलाय मी, सगळ्यात तर नाही परंतु केलंय. आणि कशी वाटते मी ते तुम्ही कमेंट करून सांगा. आता तुम्हाला ब्लाऊजचं फायनल लुक दाखवतो आम्ही. आता फायनल लुक तुम्हाला दाखवतो. दिसते का नाव? हो. मग डोंगर दऱ्या तर हुर आम्ही आहो आदिवासी र. डोंगर दऱ्या तर हुर आम्ही आहो आदिवासी र. डोंगर दऱ्या तर हुर आम्ही आहो आदिवासी र. तर मंडळी अशी तर मी छान दिसते, परंतु त्याला 4 चांद लावायला हे पण आम्ही दाखवायला आणलेलं आहे. ते पूर्वी असे कोयता घेऊन जातात. ही आमची शान आहे जंगलची. आणि ही चुंबल असं करून ठेवून डोक्यावर असे रानात जायचे मस्त चालत. आणि हा पहा निसर्ग मंडळी किती सुंदर, मस्त हरियाली एकदम छान. तर हाच व्हिडिओ जर मी घरात काढले असतं तर तेवढं तुम्हाला पण बघायला मजा आली नसती. आणि इथे वातावरण एवढं शांत आहे आणि फक्त पक्ष्यांचा आवाज येतो. ऐका जरा, थांबा मी शांत राहते. आला आवाज? किती छान मस्त. इकडे पण बघा छानच. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा आणि व्हिडिओ पाहत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. आणि पुढच्या व्हिडिओची वाट पहा. बाय बाय.